नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांवर प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी आज महामृत्युंजय आंदोलन छेडले। नरे येथे काढलेल्या महामृत्युंजय रॅलीनंतर मोरे यांनी अपघातस्थळी जेसीबी लावून रस्ता प्रतिकात्मकरित्या उखडण्याचा प्रयत्न केला। वाढती गर्दी आणि तणाव पाहता पोलिसांनी मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले। मोरे म्हणाले, एलिव्हेटेड रोड आणि सर्व्हिस रोडची सुधारणा होईपर्यंत लढा चालू राहील। दररोजचे अपघात असह्य झाले आहेत। ताब्यात घेतल्यानंतर पोलीस चौकीत एमएसईबी, NHAI आणि पोलिसांची संयुक्त बैठक घेऊन परिस्थितीवर चर्चा झाली आणि नंतर मोरे यांना मुक्त करण्यात आले। मोरे यांच्या आंदोलनानंतर हा विषय आता केंद्र स्तरावर गेला असून 15 आणि डिसेंबर 16 रोजी NHAI आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठका होणार आहेत। नागरिकांनी याला आंदोलनाचा मोठा विजय मानले आहे। 1 महिन्यापूर्वी 13 नोव्हेंबरला इथं भीषण अपघात घडला। आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपण सर्वांनी ते कव्हरेज केलं की इथं आपण 8 जीव गमावले। हा प्रशासनाचा नाकर्तेपणा समजावा की त्यांच्याकडनं झालेली चूक हे मी आतापर्यंत काही समजून घेत नाही आहे। वारंवार या गोष्टींसाठी आपण आंदोलनं करतोय। हे जे 8 बळी गेले याच्यापैकी स्वाती नवलकर, दत्ता दाभाडे आणि ज्या शांता दाभाडे गेल्या हे अतिशय आमच्या निकटवर्तीय होते म्हणून त्याच्या जीवाची किंमत आहे का? आता तसं बिलकुल नाही आहे। आजपर्यंत या इथे 15 वर्षामध्ये शेकडोहून अधिक बळी गेलेले आहेत या अपघातांमध्ये। वारंवार याच्याबाबत आंदोलनं झाली असेल। मी वैयक्तिक किंवा माझ्याबरोबर असणारे सहकारी, माझे गावकरी हे जवळपास 7वं ते 8वं आंदोलन करत आहोत। तरी सुद्धा या शासनाला या सगळ्या गोष्टीतनं का समजत नाही मला तेच समजून येत नाही। गेल्या 4-5 वर्षापूर्वी 2021ला केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक श्री गडकरी साहेबांनी जवळपास 1700 कोटी रुपये ह्या कॉरिडॉरसाठी मंजूर केले होते। त्याच्यानंतर तो आकडा 3200 कोटीवरती गेला, मग तो 3900 कोटीवरती गेला। आता तो आकडा परवा दिवशी अधिवेशनात जर तुम्ही ऐकला असेल तर तो 6000 कोटी रुपयावरती गेलेला आहे। आकड्यांमध्ये बदल होत चाललेत पण जागेवरती कुठलंही काही काम नाही। इथे कुठेतरी फुटकळ काहीतरी अपघात घडले, भीषण काय आली की कुठले तरी मंत्री, संत्री, आमदार, खासदार हे सगळे पाणी दौरे करायला येतात। उलटा यांचा त्रास जास्त होतो, वाहतूक कोंडी त्याच्यामुळे तयार होते आणि या पाणी दौऱ्याअंतर्गत ते नवीन काहीतरी शोध लावतात आणि कुठेतरी बैठका घेऊन हा विषय संपून टाकतात। परंतु मूळ काय आहे हे शोधण्यामागं कुणीही मागत नाही। आज इथं स्पीड केलाय, तो सुरुवातीला वेग मर्यादा केली होती 30। जर गाड्याच स्पीडमध्ये चालतायत, त्या कंट्रोल होत नाहीत, तर वेग मर्यादा 30 करून त्याचा फायदा काय होणार हा पहिला मुद्दा। आणि मी स्वतः यापूर्वी सुद्धा ट्रक चालवलेला माझा व्यवसाय होता। जड वाहतूक असणारा पूर्ण भरलेला ट्रक असेल तर मी चॅलेंज देतो की मी शेजारी बसतो, कोणीही मंत्री संत्र्यांपैकी कोणीही जवळचा व्यक्ती असेल त्यांनी त्या गाडीवर बसावं आणि वरपासून खालपर्यंत वेग मर्यादा 30 ठेवून तो ट्रक खाली मला आणून दाखवावा। त्याच्यानंतर शोध लावला तो 40, आता तो 40चा लावलाय, वेग मर्यादा केली आहे, परंतु तिथं दिशादर्शक जे बोर्ड आहेत ते 60चेच आहेत। आता केरळवरनं येणारा, मध्य प्रदेशमधनं येणारा किंवा इतर ठिकाणून येणारा जो ट्रक ड्रायव्हर आहे याला इथं काय GR झालेत, इथं काय नियम झालेत हे माहिती नाही आहे, त्याला ती भाषाही समजत नाही आहे। त्याला समजतो तो बोर्ड आणि त्या बोर्डवरती 60ची वेग मर्यादा आहे आणि जी छोट्या वाहनं आहेत त्या वाहनांना 5000 रुपये, म्हणजे सगळ्याच वाहनांना स्पीड गनने 5000 रुपये दंड केलेला गेलेला आहे की जर तुम्ही वेग मर्यादा ओलांडली तर 5000 रुपये तुमच्याकडनं दंड वसूल केला जाणार। आता ही जी छोटी वाहनं आहेत ही 5000 रुपयासाठी छातीवर दगड ठेवून ही अगदी वेग मर्यादा ठेवून आपली चालत असतात। परंतु ही जी जड वाहतूक आहे, जी जुनी वाहनं आहेत, ज्यांना कुठले एअर ब्रेक नाहीत, ज्यांना कुठले डिस्क ब्रेक नाहीत, ही वाहनं मात्र ज्यांना वाचता येत नाही, ही ते 60चा बोर्ड ठेवून साधारणतः 50च्या आणि 60च्या स्पीडनी येतात। त्याच्यामुळे येताना कंपल्सरी त्या कार चालकाला मधल्या मिररमध्ये पाहावं लागतं की मागून येऊन कोणी ठोकतंय का काय। आपल्याला जीव मुठीत घेऊन जर यायचं असेल तर यांना त्या खेडशिवापूरपाशी टोल द्यायचा कशाला, आणि जर दिला तर या गोष्टीची पूर्णतः पाणी करण्याची किंवा हे सोडवण्याची जबाबदारी कुणाची? हाच आमचा सवाल आहे की स्वामीनारायण मंदिर ते वारजे पुलापर्यंत एलिव्हेटेड ब्रिज बांधून हा संपूर्ण उतार जर संपून टाकला तर ही संपूर्ण वाहतूक कोंडीचा विषय असेल किंवा इथं होणाऱ्या अपघातांची श्रृंखला ही पूर्णतः थांबते। इथं पुण्यामध्ये 9268 कोटी रुपयाचा मेट्रो सिंहगड रोडला आज मंजूर झालेली आहे, मात्र इथं 1700-1800 कोटी रुपये टाकायला नाहीत।
इथं आज आमच्या अधिवेशनामध्ये आमदार 11 नोव्हेंबरला 6 मृत्यू जे झाले, अतिशय दुर्दैवी मृत्यू आहेत ते. 24-25 वर्षाची मुलं त्याच्यामध्ये दगावलेली आहेत, त्याची आठवण होती. परंतु 13 तारखेला 2 दिवसांनी झालेल्या इथं 8 जे अपघात झाले त्यांची आजपर्यंत आठवण होत नाही. 9,268 कोटी रुपये मेट्रोल देता. दिल्लीच्या केंद्राच्या अधिवेशनात परिस्थिती तेच की तिथं प्रश्न विचारला जातो की नवले पुलावरती होत असणारे अपघात हे कमी का होत नाहीत. त्याच्यावरती उत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणतात की कोल्हापूर ते देहू रोडपर्यंतचा 6,000 कोटी रुपयाचा हा संपूर्ण जो कॉरिडॉर आहे तो आपण हे करावा. या सगळ्या गोष्टींचा तिरस्कार म्हणून आम्ही आज निषेध करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आम्ही हा हायवे बंद करून खोदत आहोत. म्हणजे आता हायवे खोदण्याला हो, आम्ही तयारीत आलेलो आहे साहेब, आम्ही तयारीत आलेलो आहे. आम्ही अटक व्हायला तयार आहोत. आम्ही पूर्णतः आतमध्ये जायला तयार आहोत आणि आम्हाला याच्यातून मुक्तता पाहिजे. मृत्यूजवळ ओढवण्यापेक्षा जेलमध्ये जाऊन बसणं योग्य हा विचार करून आम्ही रस्त्यावरती आलो आहे. अरे हा रस्ता आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. हायवे आमच्या हक्काचा.